ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली ही रविराजकडे जाते. रविराजला बोलते, रविराज काका मला तुम्हाला काही विचारायचं आहे. आणि रविराज बोलतो, मग संकोच कसला करतेस, विचार ना. त्यानंतर आपण पाहतो सायली ही रविराजाने प्रतिभा त्याला बोलते, प्रतिभा त्या तुम्हाला त्यावेळेस तो ॲक्सिडेंट झाला होता त्याबद्दल काही आठवत होते का. तेव्हा प्रतिभा उत्तर देते, त्यावेळेस तर मला काही आठवत नव्हते, परंतु आता मला सर्व काही स्पष्टपणे आठवते. सर्व माझ्या डोळ्यासमोर लख्खपणे दिसते. आणि ती कशा प्रकारे ॲक्सिडेंट झाला याचे वर्णन करते. आणि त्यावेळेस सायली ही आपल्या मोबाईलमध्ये प्रतिभाचे सर्व बोलणे रेकॉर्ड करून घेते. तिकडे आपण पाहतो राजेश हा नागराजला जेलमध्ये फोन करतो आणि तो त्याला सांगतो की आता किल्लेदार फॅमिली सर्वजण मिळून ॲक्सिडेंटचा सीन रिक्रिएट करणार आहे. तेव्हा नागराज बोलतो, जर रविराज किल्लेदारला हे समजले की सायली हीच खरी तन्वी आहे तर तो एका सेकंदामध्ये आपली सर्व प्रॉपर्टी तिच्या नावे करून देईल. आणि तेव्हा राजेश बोलते, असे होणार नाही, कारण मी आता असा डाव आखलेला आहे की तो हे संपूर्ण किल्लेदार कुटुंब हे कायमस्वरूपी देवाच्या भेटीला निघून जाईल. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राजेश हा संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला संपवणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.